नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VGS ई स्टडी या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आणि तुम्ही पाहताय संयुक्त राष्ट्रसंघाबद्दल मराठीतून परीक्षाभिमुख परिपूर्ण माहिती देणारा हा पहिला व्हिडिओ. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संयुक्त राष्ट्रसंघाची रचना आणि त्या रचनेमध्ये जे 6 महत्त्वाच्या संस्था आहेत किंवा 6 महत्त्वाचे संयुक्त राष्ट्रसंघाचे जे घटक आहेत तर त्याच्याबद्दल माहिती पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर का VGS ई स्टडी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा आणि खाली जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये यूट्यूब, टेलिग्राम, फेसबुक आणि इंस्टाग्राम या 4 सोशल मीडियाच्या लिंक्स दिले आहेत तर त्या लिंकवरती क्लिक करा आणि VGS ई स्टडी या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन व्हा. यूट्यूबचा चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. शेजारची बेल आयकन आहे तीही प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे दर्जेदार नोटिफिकेशन्स पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग आजच्या आपल्या युनायटेड नेशन म्हणजेच संयुक्त राष्ट्र संघटनेच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण नेहमीप्रमाणे एखादा टॉपिक डिस्कस करतो तर त्याची आपण हिस्टॉरिकल पार्श्वभूमी किंवा ऐतिहासिक पार्श्वभूमी हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड पाहणं खूप गरजेचं असतं की त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की ही संस्था तयार कशी झाली, ह्या संस्थेची तयारी होण्यापाठीमागचं किंवा संस्था स्थापन होण्यापाठीमागचं कारण काय आहे हे सुद्धा पाहणं खूप गरजेचं असतं. तर संयुक्त राष्ट्रसंघाची ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड पाहताना तुम्हाला जायला लागतं दुसऱ्या महायुद्धात. ओके, तुम्हाला माहिती आहे की वर्ल्ड बँकेची जी स्थापना झाली, वरती वर्ल्ड बँकेबद्दल सुद्धा आपण डिस्कशन केलेलं आहे. आय बटनमध्ये तुम्हाला वर्ल्ड बँकेची लिंक देतोय. वर्ल्ड बँकेचा सुद्धा तुम्ही व्हिडिओ पहा. ज्यावेळेस जगात दुसरं महायुद्ध झालं तर दुसऱ्या महायुद्धानंतर एक तुम्हाला माहिती आहे की वेगवेगळ्या सिस्टीम्स किंवा वेगवेगळ्या संस्थांचा जन्म झाला. त्यांना कळालं की युद्ध करून काय पर्याय नाही आहे, आपल्याला शांततेनं किंवा सहकार्यानं किंवा एकमेकांना सहकार्य करून राहणं गरजेचं आहे. जर का शांतता राहिली, एकमेकात सहकार्य वाढीस लागलं तरच ही माणुसकी टिकू शकते. आणि याच ॲप्रोचनी, याच दृष्टिकोनाने दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्र संघटनेची आणि वर्ल्ड बँकेची या जगातल्या 2 शक्तिशाली संस्थांची निर्मिती झालेली आहे. संयुक्त राष्ट्रसंघ तुम्हालाही माहिती आहे की मागच्या व्हिडिओमध्ये मी बोलता म्हटलं होतं की संयुक्त राष्ट्र संघटनेपेक्षा गावातल्या ग्रामपंचायती चांगलं काम करतात. कारण परिस्थितीच अशी आहे. जे परमनंट 5 आहेत किंवा वाढता संयुक्त राष्ट्र संघटनेवरचा अमेरिकेचा दबाव, तर या सगळ्या परिस्थितीचा विचार करता जसं की इस्रायल पॅलेस्टाईनचा इश्यू संयुक्त राष्ट्र संघाकडे गेला, तो अजून तसाच पडलेला आहे. भारत पाकिस्तानचा इश्यू संयुक्त राष्ट्र संघटनेकडे गेला, तोही अजून तसाच पडलेला आहे. परंतु निर्विवादपणे तो निकाल भारताच्या बाजूने लागेल कारण भारताची तेवढी स्ट्रॉंग भूमिका आणि आपलं तेवढं स्ट्रॉंग मत तिकडं तुम्हाला झाल्याचं दिसतंय. परंतु हे जे वेगवेगळे इश्यू आहेत संयुक्त राष्ट्रसंघाच्या बाबतीत तर हे कुठेतरी आपल्याला खटकताना दिसतात. कारण ह्यांचं जे काम आहे तर ते कुठेतरी परमनंट 5 की जे सिक्युरिटी काउन्सिलमध्ये 5 देश आहेत तर त्याच्या बाजूने टिल्टेड टुवर्ड्स परमनंट 5 झाल्याचं दिसतं किंवा टिल्टेड टुवर्ड्स किंवा अमेरिकेच्या बाजूने झुकलेलं दिसतं. त्याच्यामुळे संयुक्त राष्ट्र संघटनेचे जे वेगवेगळे निर्णय असतात, वेगवेगळे डिसिजन असतात तर याच्यावरती नेहमीच प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं. परंतु या संघटनेचं महत्त्व अजूनही अन्योन्य साधन राहिलेलं आहे. जगातले खूप सारे विवाद यांनी शांततेच्या माध्यमातून किंवा जगात शांतता आणि सहकार्य निर्माण करण्याचा प्रयत्न आजही संयुक्त राष्ट्र संघटना करत आहे. याच्या वेगवेगळ्या संघटनांना वर्ल्ड फूड प्रोग्राम असेल किंवा केमिकल वेपन्सला कंट्रोल करण्यासाठीचा प्रोग्राम असेल किंवा संस्था असेल तर यांना शांततेच्या नोबेल पुरस्कारांना वेगवेगळ्या वर्षी सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळं याच्या महत्त्वाकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. आता पाहूया हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड. दुसऱ्या महायुद्धानंतर विजयी राष्ट्रांनी किंवा मित्र राष्ट्रांनी, त्याच्यामध्ये कोण कोण होतं? इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका, तत्कालीन सोव्हिएत युनियन आणि चीन. तुम्हाला माहिती आहे भविष्यात हे युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ नये आणि कोणताही वाद शांततामय मार्गाने सुटावेत म्हणून एकत्र येण्यासाठी प्रयत्न सुरू झाले होते. हा कार्यक्रम आहे दुसऱ्या महायुद्धानंतरचा. ओके, लक्षात ठेवा. कारण जगांना कळून चुकलं होतं की जी राष्ट्र दुसऱ्या आणि पहिल्या महायुद्धात सहभागी झाली होती तर त्यांना कळलं होतं की युद्ध हे काय सोल्युशन नाही आहे. तर त्याच्यासाठी शांततेनं किंवा शांततामय मार्गाने जर का आपण सोल्युशन काढण्याचा प्रयत्न केला तर ही सोल्युशन निघू शकतात. तर याच्यासाठी मीडिएटर म्हणून कोणीतरी पाहिजे होतं ना, तर या संस्थांची निर्मिती दुसऱ्या महायुद्धानंतर झालेली आहे. आता त्यासाठी अनेक चर्चा, परिषदा, सत्र घेण्यात आलं ज्यामुळे भविष्यात जगातील सर्व राष्ट्रांना आणि लोकांना जास्त विश्वासानं आणि स्वातंत्र्यानं व प्रतिष्ठेने जीवन जगता येईल यासाठी या संस्थांची निर्मिती करण्याचा प्रयत्न झालेला आहे. आणि यातूनच एक आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन करण्याचं ठरवण्यात आलं, जी संघटना सदस्य राष्ट्रांमधील सहसंबंधाबाबत एक कायद्याची चौकट निर्माण करेल आणि या कायद्याच्या चौकटीत राहून सर्व राष्ट्रांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. जर्मनी, इटली, जपान विरोधात एकत्र येऊन युद्ध करण्यासाठी आणि हिटलरशाही युद्ध जिंकण्यासाठी 22 देशांनी एकत्र येऊन केलेला करार संयुक्त राष्ट्र घोषणा म्हणजे द डिक्लेरेशन बाय युनायटेड नेशन्स म्हणून ओळखला जातो. याच्यामध्ये किती देश एकत्र आले होते? तर 22 देश. नंतर ही जी संख्या आहे तर ती 51 एवढी झालेली आहे. ओके, आणि त्या डिक्लेरेशनचं नाव काय होतं? संयुक्त राष्ट्र घोषणा किंवा द डिक्लेरेशन बाय युनायटेड नेशन्स
म्हणून हे ओळखलं जातं. ही घोषणा 1 जानेवारी 1942 रोजी स्वीकारण्यात आली. मात्र 3 वर्षांनी युद्ध जिंकल्यावर या संघटनेचं रूपांतर शांततेचा पुरस्कार व प्रसार करणाऱ्या संघटनेमध्ये करण्यात आलेलं होतं. डंबार्टन ओक्स अमेरिकेत झालेल्या परिषदेमध्ये राष्ट्रसंघाची म्हणजेच लीग ऑफ नेशनची जागा घेऊ शकणाऱ्या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आणि हा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र संघटनेची सुरुवात मानला जातो. लीग ऑफ नेशनची जागा कोणाला तरी घ्यायची होती आणि लीग ऑफ नेशनची जागा घेण्यासाठी जो प्रस्ताव मांडला होता तर तो प्रस्तावच संयुक्त राष्ट्र संघटनेचा म्हणजेच युनायटेड नेशनच्या स्थापनेची सुरुवात मानला जातो. पुढे काय झालं, अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष फ्रँकलिन डी रूझवेल्ट, आता बघा याच्यावरती सुद्धा मी एक व्हिडिओ बनवला आहे जे आजपर्यंत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी भारत भेटी दिलेल्या आहेत. तर वरती आय बटनमध्ये तो मी तुला व्हिडिओ देतोय. त्या व्हिडिओमध्ये आजपर्यंत जेवढ्या अमेरिकेच्या प्रेसिडेंटनी राष्ट्राध्यक्षांनी भारताला भेटी दिलेल्या आहेत त्या किती वेळा दिलेल्या आहेत, काय कारण आहे, भारताचे तत्कालीन पंतप्रधान कोण, भारताचे तत्कालीन राष्ट्रपती कोण, याचा माहिती देणारा मराठीतला पहिला व्हिडिओ यूट्यूबवरचा तुम्हाला इथं वरती आय बटनमध्ये देतोय, न विसरता पहा. ओके. फ्रँकलिन डी रूझवेल्ट यांनी 1942 साली या प्रस्तावित संघटनेसाठी संयुक्त राष्ट्र किंवा युनायटेड नेशन्स हे नाव सुचवलेलं आहे. संयुक्त राष्ट्र संघटना ही जगातल्या स्वतंत्र राष्ट्रांच्या आणि त्यातील जनतेच्या ऐक्याची आणि युद्धाची संकल्पना दूर करून कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्याच्या निर्धाराचं प्रतीक आहे अशी त्याची कल्पना होती. ओके. ह्याच्या पाठीमागं कल्पना काय होती बघा, हे संयुक्त राष्ट्र संघाच्या पाठीमागं हे आता आपल्याला एक सगळ्यांनी एकत्र यायचं आहे, युद्धाची संकल्पना दूर करायची आहे, शांतता प्रस्थापित करायची आहे आणि आपण एक आहोत हे निर्धाराचं प्रतीक आपल्याला निर्माण करायचं आहे. तर हीच संयुक्त राष्ट्रसंघ निर्माण करण्यापाठीमागची फ्रँकलिन डी रूझवेल्ट यांची कन्सेप्ट होती किंवा यांची संकल्पना होती असं आपण म्हणू शकतो. त्यांच्या या कल्पनेला मोठ्या प्रमाणावर स्वीकृती मिळाली आणि अखेर 1945 साली संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना झाली. 24 ऑक्टोबर 1945 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सनदेची अंमलबजावणी म्हणजे जी चार्टर तयार करण्यात आली होती तर त्या चार्टरची एन्फोर्समेंट किंवा चार्टरची अंमलबजावणी जी आहे तर ती 24 ऑक्टोबर 1945 रोजी करण्यात आलेली आहे. ओके. आणि 1945 संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना झालेली आहे. आता बघा हे जे तुम्हाला 6 घटक दिसत आहेत महत्त्वाचे, तर ही संयुक्त राष्ट्रसंघाची रचना आहे. पहिला आहे आमसभा, त्याला आपण जनरल असेंब्ली म्हणतो. दुसरा आहे सुरक्षा परिषद म्हणजे सिक्युरिटी काउन्सिल. तिसरा आहे आर्थिक आणि सामाजिक परिषद दॅट इज इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल. चौथी आहे सचिवालय म्हणजे सेक्रेटरिएट. 5वी आहे विश्वस्त परिषद म्हणजे त्याला आपण ट्रस्टीशिप काउन्सिल म्हणतो. आणि 6वा घटक आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय म्हणजेच इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस. ओके. इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट वेगळं आणि इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस हे वेगळं, हे दोन भागामध्ये कन्फ्यूज नका होऊ. इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट जे आहे आणि इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस जे आहे या दोघांचं मुख्यालय नेदरलँड द हेग इथंच आहे. फक्त इंटरनॅशनल क्रिमिनल कोड जे आहे तर ते संयुक्त राष्ट्रसंघाच्या रचनेत येत नाही, इथं कन्फ्यूज होऊ नका. ओके. तर आता ह्या 6 घटकाचं आपण जरा व्यवस्थितपणे विश्लेषण पाहूया. पहिला घटक आहे आमसभा म्हणजेच जनरल असेंब्ली. सर्वसामान्य लोकांना याच्याबद्दल माहितीच आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्व सदस्यांचा आमसभेत समावेश होतो. म्हणजे जेवढे संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्य आहेत तर त्या सर्वांचा डिरेक्टली आमसभेत किंवा जनरल असेंब्लीमध्ये समावेश होतो. संयुक्त राष्ट्रसंघाची सध्याची सदस्य संख्या आहे 193. बरोबर. आमसभेची वर्षातून एकदा म्हणजे सर्वसाधारणपणे सप्टेंबरमध्ये एक बैठक होते. प्रत्येक सत्राचे अध्यक्ष दरवर्षी निवडले जातात. मानव अधिकारासंबंधीच्या विविध मुद्द्यांवर देखरेख ठेवण्याचे अधिकार आमसभेला देण्यात आलेले आहेत. म्हणजे जी जनरल असेंब्ली आहे तर याचं सर्वात महत्त्वाचं काम काय आहे, मानव अधिकाराच्या संबंधित मुद्द्यांवरती देखरेख ठेवणं किंवा त्याचं निरीक्षण करणं किंवा त्याच्याकडे लक्ष देणं हे काम आहे. वर्षातून एक बैठक होते, सप्टेंबरमध्ये सर्वसाधारणपणे होते आणि दरवर्षी अध्यक्ष बदलले जातात. सध्या 193 सदस्य आमसभेचे आहेत आणि जे संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्य असतात तर त्यांचा तिकडंच लगेच आमसभेत समावेश होतो सदस्य म्हणून. ओके. आलं लक्षात, समजलं. दुसरे आहे सिक्युरिटी काउन्सिल म्हणजे सुरक्षा परिषद. आता इथं खरा मॅटर आहे बघा. जागतिक शांतता आणि सुरक्षा राखण्याची जबाबदारी सुरक्षा परिषदेकडे आहे. ही करते का काम एवढे चांगले, तर तुम्हाला माहितीच आहे इस्रायल पॅलेस्टाईनचा वाद असेल तर तो पेटलाय ना, तर इथं सुरक्षा परिषद काहीच करत नाही. सुरक्षा परिषदेची संख्या 15 आहे. त्याच्यात 5 सदस्य असतात तर ते स्थायी किंवा परमनंट असतात. त्याच्यामध्ये आहे इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, रशिया आणि चीन. हे बघा हे दुसऱ्या महायुद्धानंतर हे जरा प्रबळ राष्ट्र होती बघा. हा चीन नंतर आला तिथं, परंतु ही 4 तर प्रबळ होती. तर त्यांना आपण परमनंट 5 म्हणतो की यांची जागा बदलत नाही. जे उर्वरित 10 सदस्य आहेत तर ते अस्थायी स्वरूपाचे असतात आणि या अस्थायी स्वरूपांच्या सदस्यांची नियुक्ती जी आहे तर ती दर 2 वर्षासाठी होते. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे बघा. जे परमनंट आहेत तर ते परमनंट आहेत,
परंतु जे राहिलेले 10 जे आहेत तर ते 2 वर्षासाठी निवडले जातात. सपोज भारताला निवडला आत्ता 2021साठी तर 2022-23 पर्यंत असेल आणि 24मध्ये तो भारत जाईल. तर 2 वर्षासाठी या अपरमनंट किंवा अस्थायी स्वरूपाच्या सदस्यांची निवड केली जाते. आता त्याच्यामध्ये भौगोलिक प्रतिनिधित्व राहील त्याची खबरदारी घेतली जाते. म्हणजे सर्व आशिया खंडातीलच नसतील किंवा सर्व युरोपमध्येच नसतील, सर्व अमेरिकेतच नसतील, तर या 10 सदस्यामध्ये भौगोलिक प्रतिनिधित्व म्हणजे जॉग्राफिकल रिप्रेझेंटेशन राहील याची दक्षता त्याच्यामध्ये घेतली गेल्याचं आपल्याला दिसून येतं. अशी 15 सदस्यांनी मिळून संयुक्त राष्ट्रसंघाची सिक्युरिटी काउन्सिल बनत असते. ओके. सुरक्षा परिषद हा सर्वोच्च विभाग असून कोणत्याही मुद्द्यावर त्या परिषदेचे निर्णय अंतिम असतात. म्हणजे जर का एखादा मुद्दा असेल आणि तो संयुक्त राष्ट्रसंघाकडे गेला असेल आणि त्याच्यावरती सुरक्षा परिषदेनं किंवा सिक्युरिटी काउन्सिलनं जर का निर्णय दिला असेल तर तो सिक्युरिटी काउन्सिलचा निर्णय जो असतो तर तो अंतिम स्वरूपाचा असतो. मात्र निर्णयाची अंमलबजावणी होण्यासाठी त्याला परिषदेच्या किमान 10 सदस्य राष्ट्रांची मंजुरी हवी असते किंवा मंजुरी लागते. जर का सिक्युरिटी काउन्सिलने एखादा निर्णय घेतला असेल आणि त्याची अंमलबजावणी करायची असेल तर सिक्युरिटी काउन्सिलमधील कमीत कमी 10 सदस्यांनी त्याला मान्यता देणं आवश्यक असतं. परिषदेच्या अध्यक्षतेचे पद परिषदेच्या प्रत्येक सदस्य राष्ट्राकडे महिनाभरासाठी वर्णानुक्रमानं येत असतं. म्हणजे जो सिक्युरिटी काउन्सिलचा जो अध्यक्ष असतो एखाद्या देशाचा तर तो अल्फाबेटिकली एका राष्ट्राकडं महिनाभरासाठी ते जात असतं. पुढे जाऊया. परिषदेची बैठक केव्हाही घेता यावी यासाठी परिषदेच्या सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींना न्यूयॉर्कमध्ये सदैव उपलब्ध असावं लागतं. म्हणजे आपण म्हणतो ना की भारताचा एक सदस्य संयुक्त राष्ट्रसंघासाठी तिकडे राहतो. ही बैठक कधीही व्हावी यासाठी न्यूयॉर्कमध्ये एखाद्या देशाचा सदस्य तिथं कायमस्वरूपी म्हणजे वर्षाचे 365 दिवस तिथं उपलब्ध करून द्यायचा असतो तुमच्या पैशाने बरं का. ही गोष्ट लक्षात ठेवा. आलं लक्षात. याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा पार्ट होतो ते सचिवालय, त्याला आपण सेक्रेटरीएट असं म्हणतो. आता बघा संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्व विभागांच्या कामामध्ये समन्वय साधण्याचं काम सचिवालय करतं. म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाचे जे 6 महत्त्वाचे विभाग आहेत आणि ज्या स्पेशलाइज एजन्सी आहेत किंवा स्पेशलाइज्ड नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहेत तर याच्यामध्ये कॉर्डिनेशन किंवा याच्यामध्ये समन्वय साधण्याचं महत्त्वाचं काम जे आहे तर संयुक्त राष्ट्रसंघाचं सचिवालय म्हणजेच सेक्रेटरीएट करत असतं. सर्व प्रशासकीय कामांचे मुख्य असलेल्या सरचिटणीसांच्या नेतृत्वाखाली हे काम करत असेल. सरचिटणीसमध्ये 5 वर्षाच्या कालावधीसाठी नियुक्त केले जातात. सरचिटणीसपदी नियुक्त झालेल्या व्यक्तीला मुदतवाढ देण्याची तरतूद आहे. मात्र आजपर्यंत सरचिटणीसपदी असलेल्या कोणालाही 2 वर्षापेक्षा जास्त किंवा 2 पेक्षा जास्त वेळा मुदतवाढ देण्यात आलेली नाही. जो सचिवालयाचा प्रमुख असतो तर त्याला सरचिटणीस किंवा जनरल सेक्रेटरी म्हणून ओळखलं जातं. आणि ह्या जनरल सेक्रेटरीची निवड जी आहे तर ती 5 वर्षासाठी होते. म्हणजे 2 टर्म म्हणजे जास्तीत जास्त तो 2 टर्म निवडला जाऊ शकतो. त्याच्यापेक्षा जास्त आजपर्यंत कोणालाही जास्त वेळा निवडलेलं नाही. ओके. आणि या सचिवालयाचं महत्त्वाचं काम काय असतं, संयुक्त राष्ट्रसंघाच्या वेगवेगळ्या ज्या रचना आहेत, संरचना आहेत किंवा ज्या संस्था आहेत तर त्याच्यामध्ये कॉर्डिनेशन निर्माण करणं किंवा त्याच्यामध्ये समन्वय साधण्याचं महत्त्वाचं काम सचिवालयाचं असतं. ओके. सुरक्षा परिषदेच्या शिफारशीवरून आमसभा सरचिटणीसपदी नियुक्त करते. ओके. जो सुरक्षा परिषदेने जी शिफारस केली आहे तर त्या शिफारस केलेल्या नावाची सरचिटणीसपदी नियुक्ती कोण करतं तर आमसभा करतं. तर इथं महत्त्वाचं कोण ठरतं आहे तर संयुक्त राष्ट्रसंघाची सुरक्षा परिषद. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की इनडायरेक्टली संयुक्त राष्ट्रसंघाचा जो जनरल सेक्रेटरी असतो किंवा जो सरचिटणीस असतो त्याची नियुक्ती सुरक्षा परिषद करते. कारण तीच शिफारस करते मग आमसभा सांगते की तुम्ही अध्यक्ष सरचिटणीस व्हा. ओके. आलं लक्षात. समजलं. ओके. बघा आता सरचिटणीस पदावरील व्यक्ती निवडताना साधारणपणे भौगोलिक विभागनीय प्रतिनिधित्वाचा निकष विचारात घेतला जातो. म्हणजे इथं सुद्धा जॉग्राफिकल रिप्रेझेंटेशन राहील याची दक्षता घेतली जाते. संयुक्त राष्ट्रसंघाच्या विविध विभागांच्या बैठकांसाठी लागणारे अभ्यास, माहिती तसेच इतर सुविधा पुरवण्याची जबाबदारी सचिवालयाकडे असते. सदस्य राष्ट्रांमधील सर्व वैधानिक करारनामेही सचिवालयाकडे जपून ठेवलेले असतात. म्हणजे जे वेगवेगळ्या राष्ट्रात करार झालेले असतात, उदाहरणार्थ इराण अमेरिकेचं न्यूक्लिअर डील असो किंवा भारत पाकिस्तानचे काही करार झाले असतील किंवा इस्रायल पॅलेस्टाईनचे काही करार झाले असतील तर या नोंदी म्हणजे आपण सुप्रीम कोर्टाला कसं अभिलेख न्यायालय म्हणतो तसं हे जे सेक्रेटरीएट आहे संयुक्त राष्ट्रसंघाचं तर ते सुद्धा एक अभिलेख न्यायालय म्हणून काम करतं. कारण या सर्व गोष्टींच्या नोंदी या सचिवालयाकडे ठेवाव्या लागतात किंवा त्या ठेवलेल्या असतात. ओके. समजलं. पुढं संयुक्त राष्ट्रसंघाच्या विविध विभागांनी सांगितलेल्या कामांची अंमलबजावणी करणं हे सचिवालयाचं काम आहे. म्हणजे राष्ट्रसंघाच्या ज्या 6 महत्त्वाच्या संस्था आहेत त्यांनी जर का एखादं काम सांगितलं तर त्या कामाची अंमलबजावणी करण्याचं काम जे आहे तर ते सचिवालयाचं आहे. ओके.
आलं लक्षात? चलो पुढं. तर जाता जाता एक सूचना, हा आपला टेलिग्राम चॅनल आहे VJS ई स्टडी. तर हा टेलिग्राम चॅनल तुम्ही लगेच टेलिग्रामला सर्च करा @VJS स्टडी आणि लगेच जॉईन करून टाका. इकडे तुम्हाला यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक याच्या तुम्हाला लिंक सापडतील आणि तिथे ते तुम्ही जॉईन करू शकता. जर का तुम्हाला सापडत नसेल टेलिग्रामला तर ही आपली टेलिग्रामची लिंक आहे बघा, t.me/VJS ई स्टडी, किंवा टेलिग्रामला जाऊन तुम्ही नुसतं असं @ टाका आणि VJS ई स्टडी टाका. ओके, सापडून जाईल तुम्हाला. आपण खूप फेमस झालो आता, तर हे तुम्हाला सापडून जाईल. आणि ज्या PDF देतो आहे तर त्या PDF जरा लोकांपर्यंत शेअर करा, व्हिडिओ जरा शेअर करा, तेवढंच जरा बरं वाटेल मलाही. ओके, चलो नेक्स्ट पुढे बघूया. आपण जास्त टाईमपास नाही करत, हे आपला एक त्याच्या पाठीमागचा अप्रोच आहे बघा. संयुक्त राष्ट्रसंघाचे आजपर्यंतचे जे सरचिटणीस पाहूया आपण, जनरल सेक्रेटरी कोण कोण झालेले आहेत. एकदा क्रमांक दिला आहे, त्याचं नाव, त्याचा देश आणि त्याचा कार्यकाल. पहिले होते ग्लॅडविन जेब, पहिले इंग्लंड देश होता त्यांचा, आणि ते होते 1945 पासून 1946 पर्यंत. हे PDF तुमच्याबरोबर शेअर करून त्यावेळेस तुम्हाला चांगलं दिसेल. आता फक्त मी नाव, देश आणि इयर वाचतोय. दुसरे होते ट्रिग्वी ले, नॉर्वेचे आहेत, ते 1946 ते 1952. त्याच्यानंतर डॅम हामर्सजोल्ड, स्वीडनचे 1953 ते 1961. याच्यानंतर होते युथांट होते म्यानमारचे, 30 नोव्हेंबर 1961 ते 31 डिसेंबर 1971. याच्यानंतर कुल्ट वाल्डेम, ऑस्ट्रिया, 1972 ते 1981. याच्यानंतर जेवियर पेरेज ड्युलर, पेरूचे, 1 जानेवारी 1982 ते 31 डिसेंबर 1991. याच्यानंतर बुद्रोस घाली, इजिप्तचे, 1992 ते 1996. याच्यानंतर कोफी आनंद घानाचे, 1997 ते 2006. बान की मून, आपल्या हे इथून आपल्याला जरा ओळखीचं वाटतं बघा. बान की मून दक्षिण कोरियाचे होते, 2007 पासून 2016 पर्यंत 2 टर्म यांना मिळालेले आहेत. याच्यानंतर सध्या आहेत अँटोनिओ गुटेरस, हे 9वे आहेत एकूण बरं का. अँटोनिओ गुटेरस संयुक्त राष्ट्रसंघाचे जर का विचारलं कितवे जनरल सेक्रेटरी आहेत तर ते 9वे आहेत. ते पोर्तुगलचे आहेत आणि 1 जानेवारी 2017 पासून ते संयुक्त राष्ट्रसंघाचे जनरल सेक्रेटरी किंवा सरचिटणीस म्हणून काम पाहत आहेत. ओके, पोर्तुगाल देश, अँटोनिओ गुटेरस आहेत 9वे आणि आजपर्यंत ते पदावरती कार्यरत आहेत. तर हे आजपर्यंतच्या संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीसांची माहिती तुम्हाला दिलेली आहे. आता संयुक्त राष्ट्रसंघाची दुसरी एक महत्त्वाची संस्था आहे, तर त्याला आपण म्हणतो आर्थिक आणि सामाजिक परिषद, दॅट इज इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल. आर्थिक आणि सामाजिक परिषद ही संयुक्त राष्ट्रसंघाचा एक मुख्य अंग आहे. मुख्य अंग आहे बघा हे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या विविध आर्थिक आणि सामाजिक कार्यांना ही परिषद जबाबदार असते. या परिषदेचे 54 सदस्य आहेत. किती? 54 सदस्य आहेत. ते आमसभेकडून 3 वर्षाच्या कालावधीसाठी निवडले जातात. म्हणजे जी जनरल असेंब्ली आहे तर त्या जनरल असेंब्लीकडून आर्थिक आणि सामाजिक परिषदेसाठी 3 वर्षासाठी 54 सदस्य निवडले जातात आणि 54 सदस्य नंतर दुसरे 54 निवडले जातात. ओके, आणि याच्यात सुद्धा भौगोलिक प्रतिनिधित्व राहील याची जबाबदारी घेतली जाते. ओके, बघा इथे दिले लगेच, जगातील विविध भौगोलिक प्रदेशांना प्रतिनिधित्व मिळेल या आधारे ही सदस्य निवडले जातात. या परिषदेची दरवर्षी बैठक होते. मानव अधिकारासंबंधी प्रश्नावर मुख्यत्वे ही परिषद काम करते आणि शिफारशी करते. ओके, हे लक्षात ठेवा. 54 सदस्य 3 वर्षासाठी आमसभेकडून निवडले जातात, एवढंच लक्षात ठेवा. याच्यानंतर आहे ट्रस्टीशिप काउन्सिल, त्यालाच आपण विश्वस्त परिषद म्हणतो. हे पाहूया काय आहे. जो देश त्याच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासासाठी दुसऱ्या देशावर अवलंबून आहे त्याला या परिभाषेत विश्वस्त देश असं संबोधलं जातं. वसाहताखाली असलेल्या देशांच्या विकासाची प्रक्रिया अधिक पारदर्शक पद्धतीने व्हावी म्हणून वसाहतवादी देशाच्या आधिपत्याखाली ती होण्याऐवजी ती आंतरराष्ट्रीय समुदायाच्या देखरेखीखाली व्हावी म्हणून या परिषदेची स्थापना करण्यात आलेली आहे. आता सध्या तरी या परिषदेचं काय काम नाही आहे, मग हे सगळं संपलं आहे, परंतु तरीसुद्धा ही परिषद अजूनही आहे, नष्ट केलेली नाही आहे. ओके, हे जर काय एवढं महत्त्वाचं नाही बघा. लीग ऑफ नेशनच्या जबाबदारीखाली असलेल्या किंवा दुसऱ्या महायुद्धानंतर वसाहतवादी देशांकडून काढून घेण्यात आलेल्या प्रदेशातील लोकांचं हित जपण्याच्या उद्देशाने या परिषदेची स्थापना करण्यात आली होती. का स्थापना केली होती तर इथं कारण तुम्हाला दिले. पारतंत्र्यातील देशांमधील नागरिकांमध्ये सलोख्याचे संबंध प्रस्तावित व्हावेत आणि हे देश स्वतंत्र व्हावेत हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे. सध्या जगात आता कोणी पारतंत्र्यात नाही आहे बघा, म्हणजे कुठल्याही देशाची कोणताही देश वसाहत नाही आहे. त्याच्यामुळे ह्या परिषदेचं महत्त्व कमी झालं आहे, परंतु ही नष्ट केलेली नाही आहे. 1954 साली विविध वसाहतींमधील लोकांच्या हिताचं रक्षण करण्याची आणि हित साधण्याची जबाबदारी या परिषदेवरती टाकण्यात आलेली आहे. एक एक करून विविध वसाहतींना मुक्त करून तसंच जबाबदारी सोपवण्यात आलेल्या प्रदेशातील लोकांच्या अधिकाराचं रक्षण करून या परिषदेचे उद्दिष्ट साध्य केले आहे. या परिषदेने जगातील विविध भागात विशेषतः आफ्रिकेत या संबंधाने मोठं यश मिळवलेलं आहे. परिषदेने आफ्रिकेतील अनेक वसाहतींना त्यांच्या पारतंत्र्यातून मुक्त केलेलं आहे. ज्या 11
प्रशासित प्रदेशांची जबाबदारी या विशिष्ट परिषदेकडे सोपवण्यात आली होती. त्या प्रदेशामध्ये आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विविध कार्य करून परिषदेनं आपले उद्दिष्ट पूर्ण केलं आहे. एक एक करून हे प्रदेश वसाहतवादी देशांपासून स्वतंत्र झालं. अशा प्रकारे स्वतंत्र होणारी शेवटची वसाहत म्हणजे पलाऊ. ओके, पलाऊ ही स्वतंत्र झालं आणि आत्ता याचं महत्त्व कमी झालेलं आहे या विश्वस्त परिषदेचं. ओके, आलं लक्षात. 1994 साली स्वतंत्र झाल्यानंतर आता विश्वस्त परिषदेच्या कामाची तशी परिपूर्ती झाली आहे, परंतु संयुक्त राष्ट्र संघटनेने परिषदेचं पूर्ण विसर्जन केलेलं नाही आहे, परंतु याचं महत्त्व कमी झालं आहे. आता भविष्यात एखादा प्रदेश वसाहतीखाली आला तर त्याची जबाबदारी या परिषदेकडे सुपूर्द करता यावी म्हणून परिषद पूर्णतः विसर्जित करण्यात आलेली नाही. ओके, एवढं साधं सोपं आहे. अविकसित देशामध्ये मानव अधिकाराबाबत विधायक काम करण्यासाठीही या परिषदेच्या सेवांचा उपयोग करता येऊ शकला, हा देखील त्यामागे विचार आहे. म्हणजे अविकसित देशामध्ये जर का काही काम करायचं असेल, ह्युमॅनिटेरियन डेव्हलपमेंट करायचं असेल तर ही परिषद करू शकते. याच कारणासाठी याचं अजूनही विसर्जन केलेलं नाही. आता बघा, अजून एक महत्त्वाची संस्था आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय. ही 6वी संस्था आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालय हा संयुक्त राष्ट्रसंघाचा मुख्य न्यायविषयक प्रमुख विभाग आहे. इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस आणि इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट हे कोर्ट पूर्णपणे वेगळे आहेत. आत्ता आपण आंतरराष्ट्रीय न्यायालय म्हणजेच इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसबद्दल डिस्कशन करतोय. आंतरराष्ट्रीय न्यायालय हा संयुक्त राष्ट्रसंघाचा मुख्य न्यायविषयक प्रमुख भाग आहे. नेदरलँडमध्ये द हेग येथील पीस पॅलेस इथं या न्यायालयाचं कार्यालय आहे किंवा मुख्यालय आहे. पीस पॅलेस. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, संयुक्त राष्ट्रसंघाच्या 6 संस्थांपैकी खालीलपैकी पीस पॅलेस हे कोणाचं मुख्यालय आहे? तर तुम्ही डोळे झाकून काय लिहायचं आहे? इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस. तिथं तुम्हाला इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट असाही ऑप्शन दिला जाऊ शकतो. सदस्य राष्ट्रांनी दाखल केलेल्या खटल्यावर हे न्यायालय निर्णय देतं. तसंच संयुक्त राष्ट्रसंघाला विविध विषयावर कायदेशीर सल्लाही देतं. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला इथं सांगायची आहे, हे जे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस जे आहे तर इथं ते स्वतःहून हस्तक्षेप करत नाही. पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन नावाचा प्रकार इथं नाही. जर का एखादा देश स्वतःहून वाद घेऊन संयुक्त राष्ट्रसंघात गेला तरच इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस त्याच्याबद्दल निर्णय देतं. अदरवाईज स्वतःहून कोणत्याही देशाचा इशू हा न्यायालय हाताळत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. या न्यायालयात सदस्य राष्ट्रसंघामधून 15 न्यायाधीशांची निवड करण्यात येते. ही निवड 9 वर्षाच्या कालावधीसाठी असते. म्हणजे 15 न्यायाधीश निवडले जातात. दलवीर सिंग भंडारी खूप चर्चेतलं नाव होतं, ते या न्यायालयात होते. 15 न्यायाधीशाची निवड केली जाते आणि ही जी निवड आहे तर ती 9 वर्षाच्या कालावधीसाठी केली जाते. ओके, चलो. उसके बाद दर 3 वर्षांनी 1/3 न्यायाधीशांच्या निवृत्तीमुळे होणाऱ्या रिक्त पदासाठी निवडणूक घेण्यात येते. न्यायमूर्तीच्या मंडळातून मुख्य न्यायाधीशाची निवड करण्यात येते. म्हणजे जे 15 न्यायाधीश असतात तर त्याच्यातूनच एकाची मुख्य न्यायाधीशपदी निवड केली जाते. ओके, चलो नेक्स्ट पुढे जाऊया. आता बघा, संयुक्त राष्ट्रसंघाच्या काही विशेष संस्था आहेत आणि या विशेष संस्थांची मी माहिती जी आहे तर तुम्हाला वेळोवेळी VGS ई स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर युनायटेड नेशनच्या स्पेशलाइज्ड एजन्सीज किंवा विशेष संस्था कोणत्या कोणत्या आहेत? पहिली आहे फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन FAO. याला यावर्षीचं नोबेल पारितोषिक मिळालं, तुम्हाला माहितीच आहे. इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी दॅट इज IEA. इराण अमेरिका न्यूक्लिअर डीलमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट ICC बघा इथं सांगितलं होतं, ही स्पेशलाइज्ड एजन्सी आहे. याच्यानंतर आहे इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट IFAD. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ILO. ही संयुक्त राष्ट्रसंघाची अशी एकमेव स्पेशलाइज्ड ऑर्गनायझेशन आहे की ज्याची स्थापना संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना होण्याच्या अगोदर झाली होती. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनची स्थापना झाली होती 1919 मध्ये. ओके, आणि संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना झाली 1945 मध्ये. ही गोष्ट लक्षात ठेवा, एकमेव आहे ही. याच्यानंतर आहे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड IM, सर्वांनाच माहीत आहे. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन दॅट इज IOM. इंटरनॅशनल सीबीड ऑथॉरिटी. इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन दॅट इज ITU. इंटरनॅशनल ट्रिब्युनल फॉर द लॉ ऑफ द सी. प्रिपरेटरी कमिशन फॉर द कॉम्प्रेहेन्सिव्ह न्यूक्लिअर टेस्ट बॅन ट्रीटी ऑर्गनायझेशन. याच्यानंतर आहे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन दॅट इज UNESCO. युनायटेड नेशन इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन दॅट इज UNDO. वर्ल्ड बँक आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे. वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन दॅट इज WIPO. वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन दॅट इज WMO. तर या संयुक्त राष्ट्रसंघाच्या विशेष किंवा स्पेशलाइज्ड एजन्सीज आहेत. याच्यानंतर संयुक्त राष्ट्र संघटनेशी संबंधित काही महत्त्वाच्या अशासकीय संघटना, त्यालाच आपण इंटर गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन INGO असंही म्हणू शकतो. तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या संस्था आहेत. आफ्रिकन युनियन आहे, या संस्था तुम्ही पाहू शकता. कॉमनवेल्थ आहे. तर या संस्थांची यादी जी आहे तर तुम्हाला मी PDF माध्यमातून शेअर करतो आणि याची जी PDF आहे तर तुम्हाला इंटरपोलसुद्धा आहे बघा. PDF जे आहे तर VGS ई स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून देत आहे. तर ह्या NGOज आहेत,
हे लक्षात ठेवा, युनिव्हर्सिटी ऑफ पीस साऊथ सेंटर. तर अशा पद्धतीनं हा आपला संयुक्त राष्ट्र संघटनेची माहिती देणारा मराठीतला पहिला व्हिडिओ इथं संपतोय. तत्पूर्वी तुम्ही एक काम करायचं आहे, यूट्यूबचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला तेही मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. याच्या तुमचे काही डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन्स, सजेशन्स असतील तर तेही नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच.